मित्रांनो, सप्रेम जय भीम. पाहूया पुढील भाग. आपण बऱ्याच लांबचा पल्ला गाठला आहे. मला माझ्या भावना या शब्दात व्यक्त करण्याची अनुमती असेल तर मी असे म्हणेन की काँग्रेस पक्षाने त्यांनाच याची कारणे माहीत असावीत सुदृढ समर्थ केंद्राच्या विघटनाला संमती दिली आहे. जे 150 वर्षाच्या प्रशासनाच्या परिणामी या देशात अस्तित्वात आले होते अशा सुदृढ केंद्राच्या विघटनाला काँग्रेसने संमती दिली आहे. समर्थ सुदृढ केंद्रशासन ही माझ्याकरिता कौतुकाची, अभिमानाची आणि ज्याचा मी आश्रय घ्यावा अशी महत्त्वपूर्ण बाब होती. याचा मी आवर्जून उल्लेख केलाच पाहिजे. परंतु ती अवस्था सोडून दिल्यानंतर आम्हाला सुदृढ समर्थ केंद्र नको आहे असे म्हटल्यावर एक केंद्र आणि प्रांत यांच्यामध्ये एक राजकीय यंत्रणा असेल, एक उपसंघराज्यासारखी. मला हे जाणून घ्यावयाचे आहे की परिच्छेद 3 मध्ये सलगीकरणांच्या विचारांचा संकल्पनेचा उल्लेख का नाही. मी नेहमीच असा विचार केला की माझी चूक होत असेल तर कृपया मला दुरुस्त करावेत. त्याकरिता माझी तयारी आहे. काँग्रेस पक्षाने किमान एवढे मान्य केले होते की वेगवेगळ्या भागात निर्देशित प्रांतांनी जर संघ किंवा सब फेडरेशन स्थापन करावयास सहमती व्यक्त केली तर काँग्रेसच्या प्रस्तावाला कोणताही आक्षेप असणार नाही. मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या मनात काय आहे हे योग्य प्रकारे मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे. मला जो प्रश्न विचारायचा आहे तो असा की या प्रस्तावाच्या प्रस्तावकाने प्रांताच्या संघाची किंवा प्रांताच्या सलगीकरणाची कल्पना जी काँग्रेसला स्वीकारार्ह होती या प्रस्तावात का मांडली नाही. संघराज्याची कल्पना या प्रस्तावातून पुसून टाकण्यात आली आहे. यावर मला कोणतेच उत्तर सुचत नाही. खरेच नाही, कोणतेही नाही. म्हणूनच मी या सभागृहात बिहारच्या पंतप्रधानांनी आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी उपस्थित केलेले 2 प्रश्न पुन्हा उपस्थित केलेले आहेत. ते म्हणजे हा प्रस्ताव 16 मेच्या प्रस्तावाशी विसंगत आहे का आणि हा प्रस्ताव मुस्लिम लीगला संविधान सभेत प्रवेशापासून कसा प्रतिबंधित करू शकतो, हे ते प्रश्न होत. या प्रश्नांच्या उत्तरात मी असे म्हणू इच्छितो की या प्रस्तावातील परिच्छेद 3चा लाभ मुस्लिम लीग निश्चितपणे घेईल आणि या संविधान सभेतील आपल्या अनुपस्थितीचे न्याय समर्थन करेल. महोदय, माझे मित्र डॉक्टर जयकर यांना कोणत्याही प्रकारे न दुखविता मी असे म्हणू इच्छितो की डॉक्टर जयकरांनी या विषयावर निर्णय स्थगित करावा. या प्रस्तावाचे समर्थन करताना त्यांनी आपली बाजू कायद्याच्या आधारावर वैधानिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जो तर्क प्रस्तुत केला त्याचा आधार तुम्हाला असे करावयाचा अधिकार आहे का असा होतो. त्यांनी कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावातील काही अंश वाचून दाखवला. हा भाग संविधान सभेच्या कार्यपद्धतीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे आणि त्यांची अशी मान्यता होती की या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी संविधान सभा जी कार्यपद्धती स्वीकारू इच्छिते ती कार्यपद्धती त्या प्रलेखात उल्लेखित कार्यपद्धतीच्या सरळ विसंगत आहे. महोदय, मी हा मुद्दा वेगळ्या प्रकारे मांडू इच्छितो. मी ज्या प्रकारे मुद्दा मांडू इच्छितो तो असा: आम्हाला हा प्रस्ताव सरळ पारित करावयाचा अधिकार आहे अथवा नाही याचा तुम्ही विचार करावा असे मी सुचवित नाही. कदाचित तुम्हाला तसे करण्याचा अधिकारही असेल. मला जो प्रश्न उपस्थित करावयाचा आहे तो असा: काय असे करणे सुज्ञपणाचे, दूरदर्शित्वाचे होईल? तुम्ही असे करणे सुज्ञपणाचे होईल काय? अधिकार असणे ही एक बाब आहे, सुज्ञपणा असणे ही सर्वस्वी वेगळी बाब आहे. या विषयाचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करावा अशी मी या सभागृहाला विनंती करू इच्छितो. प्राप्त परिस्थितीत मुस्लिम लीगच्या सहभागाशिवाय प्रस्ताव पारित करणे सुज्ञपणाचे होईल काय? असे करणे मुत्सद्देगिरीचे होईल काय? असे करणे समजूतदारपणाचे होईल काय? याला माझे उत्तर असे आहे की प्राप्त परिस्थितीत हे सुज्ञपणाचे, समजूतदारपणाचे होणार नाही. मला असे सुचवायचे आहे की काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातील विवाद सोडविण्याचा एक प्रयत्न होणे अगत्याचे आहे. हा प्रश्न इतका महत्त्वाचा आणि निकडीचा आहे की हा प्रश्न एका पक्षाची प्रतिष्ठा किंवा दुसऱ्या पक्षाची प्रतिष्ठा या आधारावर सोडवला जाऊ शकत नाही, याची मला खात्री आहे. राष्ट्राचे भवितव्य निर्धारित करताना लोकांची प्रतिष्ठा, नेत्यांची प्रतिष्ठा, पक्षाची प्रतिष्ठा या बाबींना कोणतेही मूल्य नसते. संविधान सभेने समष्टी म्हणून कार्य करावे, एकात्म घटक म्हणून कार्य करावे हे फक्त या संविधान सभेच्याच हिताचे नाही तर देशाच्या आणि सर्वांच्या हिताचे आहे. म्हणून संविधान सभेने या प्रस्तावावर निर्णय घेण्यापूर्वी मुस्लिम लीगच्या प्रतिक्रिया जाणून घेणे आवश्यक आहे. याच कारणास्तव मी डॉक्टर जयकर यांच्या प्रस्तावाचे समर्थन करतो. जर आपण आततायीपणे कृती केली तर भविष्यात या देशाच्या भवितव्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो याचा आपण गंभीरतेने विचार करावा. काँग्रेस पक्षाची काय योजना आहे हे मला माहीत नाही,
ज्या काँग्रेस पक्षाचे या सभागृहावर वर्चस्व आहे त्या काँग्रेस पक्षाच्या मनात काय आहे हे मला माहीत नाही. तर धन्यवाद मित्रांनो, आज इथेच थांबूया.